सो हॅलो. तर हा आपला दुसरा लेक्चर असणार आहे. ओके. फर्स्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण बेसिक्स बघितलेलं आहे. केमिस्ट्री म्हणजे काय ते बघितलेलं आहे. त्यानंतर ॲटम म्हणजे काय ते बघितलं होतं. ॲटॉमिक नंबर बघितला होता. ॲटॉमिक मास नंबर बघितला होता आणि आयसोटोप्स बघितले होते. सो हा त्याच्या पुढचा पॉईंट असणार आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण शेल्स म्हणजे काय ते बघणार आहोत. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू शेल्स बघणार आहोत. ऑक्टेट रूल बघणार आहोत, डुप्लेट रूल बघणार आहोत आणि एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके. सो आता बघा, फॉर एक्झाम्पल हा आपला ॲटम आहे, बरोबर. असा एक ॲटम आहे. कार्बनच घेऊया, सिम्पल एक्झाम्पल आहे, राईट. कार्बन 12 6. ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये कार्बन 12 6 मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असणार आहेत, तर 6 असणार आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती असणार आहेत, 6 असणार आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, तर 6 असणार आहेत. ओके. चालेल. सो नेक्स्ट थिंग, आपल्याकडे ॲटम आहे. सो त्याच्या सेंटरच्या पार्टला काय म्हटलं जातं, न्यूक्लियस म्हटलं जातं. हे ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. ओके. सो न्यूक्लियस म्हटलं जातं. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं, तर न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असणार आहे, प्रोटॉन्स असणार आहेत आणि न्यूट्रॉन्स असणार आहेत. सो 6 प्रोटॉन्स आणि 6 न्यूट्रॉन्स कुठे असणार आहेत, ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असणार आहेत. आता राहिलेले इलेक्ट्रॉन्स कुठे असणार आहेत, न्यूक्लियसच्या बाहेर, ह्या ॲटमच्या आतमध्ये असं असणार आहे. सो ह्याला आउटर न्यूक्लियस असं म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं, आउटर न्यूक्लियस किंवा आउटर न्यूक्लिअर स्पेस पण म्हटलं जातं. सो ह्याला आउटर न्यूक्लियस किंवा ओके, आउटर न्यूक्लियस असं म्हटलं जातं. ह्या एरियामध्ये हे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. तर काय वाटतं, इलेक्ट्रॉन्स एकाच जागेवरती असणार आहेत का? सो नाही. नाही, इलेक्ट्रॉन्स एका जागेवरती कधीच नसतात, ते कंटिन्युअसली मोशनमध्ये असतात. ओके. ह्याच्या पुढे पण आपण 11वीच्या चॅप्टर्समध्ये बघणार आहोत. अनसर्टिनिटी प्रिन्सिपल म्हणून एक आहे. सो ते सांगते की कधी पण इलेक्ट्रॉन एका जागेवरती भेटणार नाही आपल्याला. तो काय करत असणार आहे, मूव्ह करत असणार आहे. ओके. कंटिन्युअसली मूव्ह करत असणार आहे. ओके. सो अशा वेळेने इलेक्ट्रॉन्स मूव्ह करत असणार आहेत. सो काय वाटते, इलेक्ट्रॉन्स कुठे पण इकडे मूव्ह करत असणार आहेत का, की एक काहीतरी जागा असेल त्याच्यातच ते मूव्ह करत असणार आहे? हे समजून घेण्यासाठी आपण एक वेने आपलं सोलार सिस्टीम बघू शकतो, राईट. आपलं सोलार सिस्टीम आहे, बरोबर. सो सोलार सिस्टीमच्या सेंटरला काय आहे, सन आहे, सूर्य आहे, राईट. आणि त्याच्या आजूबाजूला प्लॅनेट्स काय करतायत, रिव्हॉल्व करतायत, बरोबर. सो पहिला मर्क्युरी प्लॅनेट असेल, सेकंड व्हीनस असेल, ओके. थर्ड आपलं अर्थ असेल, फोर्थ मार्स असेल. ओके. सो अशा वेळेने हे प्लॅनेट्स काय करतायत, रिव्हॉल्व करतायत. कधी ऐकलंय का की कोणत्या तरी प्लॅनेट्स, कधीतरी मर्क्युरी व्हीनसला आपटला किंवा व्हीनस अर्थला आपटला? ओके. असं कधी होतंय का? तर नाही. त्यांना काहीतरी काय दिलेलं आहे, एक स्पेसिफिक जागा दिलेली आहे आणि ते प्लॅनेट त्या स्पेसिफिक जागेतच काय करतात, रिव्हॉल्व करतात, बरोबर. एक स्पेसिफिक वाट दिलेली आहे. ओके. त्या वाटेतच ते काय करतायत, रिव्हॉल्व करतायत. त्याला आपण ऑर्बिट म्हणतो. ह्याला काय म्हटलं जातं, ह्याला आपण ऑर्बिट असं म्हणतो. ओके. ऑर्बिट असं म्हणतो, राईट. ओके. सो सिमिलरली इलेक्ट्रॉन्सना पण काहीतरी एक स्पेसिफिक जागा दिलेली असणार आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स ह्या जागेतच काय करणार आहेत, रिव्हॉल्व करणार आहेत. ओके. इलेक्ट्रॉन्स काय करणार आहेत, ह्या जागेतच रिव्हॉल्व करणार आहेत. सो त्यांना पण काय असणार आहे, एक स्पेसिफिक जागा असणार आहे. सो फॉर एक्झाम्पल असं असेल, राईट. ओके. सो अशी स्पेसिफिक जागा असणार आहे आणि त्या जागेतच काय करणार आहेत, आपले इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करणार आहे. ओके. चालेल. आता त्याच्यासाठी पण काही रूल्स आहेत, काही स्पेसिफिकेशन्स आहेत. ओके. जे आपण बघणार आहोत, राईट. आय थिंक तुम्हाला माहिती असेल थोडेफार, तरी पण बघणार आहोत. ओके. चालेल. सो सांगून ठेवतो, फर्स्ट जी शेल असते त्याला आपण के शेल असं म्हणतो. ओके. हे जे ऑर्बिट्स असतात त्याला आपण ऑर्बिट म्हणू शकतो किंवा शेल्स म्हणू शकतो. ओके. राईट. सो फर्स्ट आहे के शेल. ओके. सेकंड असणार आहे एल शेल, थर्ड असणार आहे एम शेल आणि फोर्थ असणार आहे एन शेल. अशा प्रकारे काय असणार आहेत, 4 शेल्स असणार आहेत, के शेल, एल शेल, एम शेल आणि एन शेल. ओके. चालेल. आता पहिल्या के शेलमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करू शकतात. त्याची कॅपॅसिटी किती असणार आहे, 2ची असणार आहे. दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी 8ची असणार आहे. ओके.
चालेल. सो आपण जरा डीपमध्ये बघूया त्याला. ओके. सो शेल्स. सो शेल्ससाठी एक क्वांटम नंबर म्हणून आहे, एक प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणून. सो हे तुम्हाला पुढे असणारे 11वीत, राईट. सो प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हटलं जातं, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, आणि त्याला आपण स्मॉल एन मध्ये डिनोट करतो, राईट. ओके. सो इन शॉर्ट हा नंबर हा कोणासाठी असणार आहे? शेल्ससाठी असणार आहे. ओके. कोणती शेल असणार आहे ते आपल्याला ह्या प्रिन्सिपल क्वांटम नंबर मधून समजणार आहे. सध्या तरी फक्त हा क्वांटम नंबर म्हणून काहीतरी असतं असं लक्षात ठेवा, आणि प्रत्येक शेलला एक क्वांटम नंबर दिलेला असतो, ते फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो बघूया आता कोणते कोणते शेल्स आहेत ते. सो फर्स्ट इज के शेल, सेकंड इज एल शेल, थर्ड इज एम शेल, अँड फोर्थ इज एन शेल. अशा प्रकारे काय असणार आहेत? 4 शेल्स असणार आहेत. के शेल, एल शेल, एम शेल अँड एन शेल. ओके. आता प्रत्येक शेलमध्ये ची कॅपॅसिटी असणार आहे इलेक्ट्रॉन्स ठेवण्याची. ओके. आपल्या प्रत्येक शेलकडे कॅपॅसिटी असणार आहे इलेक्ट्रॉन्स अक्युमुलेट करण्याची, ठेवण्याची, राईट. सो के शेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. ओके. के शेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. एल शेलमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात, 8 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. एम शेलमध्ये मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. ओके. आणि एन शेलमध्ये मॅक्झिमम 32 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. ओके. सो आता हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. के शेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स, एल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, एम शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स, आणि एन शेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन्स. ओके. आणि त्यांना प्रिन्सिपल क्वांटम नंबर दिलेला आहे. ओके. त्याला आपण स्मॉल एन मध्ये. के शेलला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे 1, एल शेलला प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे 2, एम शेलला प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे 3, आणि एन शेलला प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे 4, अँड सो ऑन. ओके. सो अशा वेळेने काय दिलं आहेत? त्यांना प्रिन्सिपल क्वांटम नंबर दिलेले आहे. ओके. चालेल. नेक्स्ट एक एक्झाम्पल बघूया, त्यावरून आपल्याला प्रॉपरली समजेल. ओके. चालेल. फॉर एक्झाम्पल आपण नायट्रोजनचं घेऊया. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती? सो त्याचा सिम्बॉल असं असणार N14 7, राईट. सो ॲटॉमिक नंबर त्याचा 7 असतो. ओके. सो त्याचं सो त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असणार आहेत? 7 असणार आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती असणार आहेत? 7 असणार आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 7 असणार आहेत. सो अशा प्रकारे 7 7 7 असे काय असणार आहेत? प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन असणार आहेत. ओके. सो त्यासाठी एक सर्कल काढूया आपण ॲटमचं. ओके. सो आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे? न्यूक्लियस असणार आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतात? प्रोटॉन असतात. सो 7 प्रोटॉन असणार आहेत त्याच्यात, आणि 7 न्यूट्रॉन असणार आहेत. ओके. चालेल. आता बघा, आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत? सो 7 आहेत. किती असणार आहेत? 7 असणार आहेत. आता ही इलेक्ट्रॉन इम्पॉर्टंट आहेत, कारण आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे अकॉर्डिंग टू शेल्स. ओके. आपल्याला काय बघायचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. ओके. चालेल. सो पहिली कोणती शेल आहे? आताच आपण बघितले होते, राईट. पहिली शेल कोणती आहे? तो इट इज के शेल. पहिली शेल कोणती असणार आहे बघा? के शेल आहे. सेकंड शेल एल शेल आहे. थर्ड एम, आणि फोर्थ एन. के शेलची कॅपॅसिटी किती आहे? 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. एल शेलची कॅपॅसिटी किती आहे? 8 इलेक्ट्रॉन्सची आहे. एम शेलची 18 आणि एन शेलची 32, राईट. हे जरा लक्षात ठेवावं लागेल. ओके. सो फर्स्ट शेल किंवा फर्स्ट ऑर्बिट विल बी ऑफ के शेल. ओके. कोणती असणार आहे? के शेल असणार आहे. आणि त्यामध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात? तर 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात, बरोबर. सो 1 आणि 2 अशा प्रकारे 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ओके. आता आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स किती होते? 7 होते टोटल. त्याच्यातले 2 इलेक्ट्रॉन्स कुठे गेले? के शेलमध्ये गेले. तर राहिले किती इलेक्ट्रॉन्स? 5 इलेक्ट्रॉन्स, राईट. आता 5 इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत? ते सेकंड नंबर शेलमध्ये जाणार आहे, दॅट इज एल शेल. सेकंड नंबर कोणते शेल असणार आहे? एल शेल असणार आहे, राईट. आता ह्यामध्ये काय एल शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात? तर त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. पण आपल्याकडे किती आहेत? आपल्याकडे किती राहिले आहेत? 5च राहिलेले आहेत. सो हे 5 मी काय करणार आहे? ह्या शेलमध्ये ओके अरेंज करणार आहे. 1 2 3 4 आणि 5 अशा प्रकारे 5 इलेक्ट्रॉन्स मी काय केलंय? एल शेलमध्ये अरेंज केलेले आहे. सो बघा, के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि एल शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स, राईट. ओके. सो आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. काय म्हणतो याला? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, की इलेक्ट्रॉन्सचं अरेंजमेंट असतं ते. ओके, इलेक्ट्रॉनचं अरेंजमेंट कसं झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, राईट. ओके, सो फर्स्ट शेलमध्ये किती आहे, 2. सो त्यामुळे आपण तसं लिहिणार आहोत 2. आणि सेकंड शेलमध्ये किती आहेत, 5 असणार आहेत, 5. सो नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू शेल्स काय असणार आहे, 2,5. ओके, आय होप हे समजलेलं असेल तुम्हाला, राईट. सो नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 2,5 आहे. ओके, आता अजून पण काही कन्सेप्ट आहेत यामध्ये. ओके, ऑलरेडी आपण बघितले, ही काय के शेल आहे, ही एल शेल आहे. ओके, आता जी लास्ट शेल असते ज्याच्यामध्ये आपला लास्ट इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो किंवा लास्ट काही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, त्याला आपण ओके व्हॅलेन्स शेल असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, व्हॅलेन्स शेल, किंवा त्याला आउटर मोस्ट शेल पण म्हटलं जातं, आउटर मोस्ट शेल. आणि ही जास्त इम्पॉर्टंट असते. ओके, कारण ह्यात शेलमधले इलेक्ट्रॉन जाऊ शकतात, येऊ शकतात, राईट, शेअर होऊ शकतात. सो त्यामुळे ही शेल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्स शेल असं म्हणतो किंवा आउटर मोस्ट शेल असं म्हणतो. ओके, चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. ओके, निऑन म्हणून घेऊया. निऑन म्हणून एक एलिमेंट आहे. ओके, निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. ओके, सो सो त्यामुळे त्याचं ओके त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहेत 10. ओके, ओके, त्याच्यानंतर त्याचे ओके सेंटरला न्यूक्लियस असणार आहे, त्याच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. टोटली इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे 10 आहेत. तो फर्स्ट शेल जी असणार आहे दॅट इज के शेल. के शेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. सो 1 आणि 2. त्याच्यानंतर नेक्स्ट शेल आहे एल शेल. एल शेलमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. आपल्याकडे 10 होते, त्याच्यातले 2 के शेलमध्ये गेले, राहिले किती, 8. सो राहिलेले सगळे 8च्या 8 इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत, एल शेलमध्ये जाणार आहेत. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ओके, सो 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता आपले इलेक्ट्रॉन्स कंप्लीट झालेले आहेत, फुल झालेले आहेत. बरं, अजून एक्स्ट्रा कोणता इलेक्ट्रॉन नाही आहे. सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, पहिल्या शेलमध्ये 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये 8. ओके, चालेल. सो याला आपण काय म्हणतो, निऑन असं म्हणतो. ओके, चालेल. नेक्स्ट आपण अजून काही एक्झाम्पल्स घेऊया, सो ते आपल्याला जरा बरं पडेल ते समजायला. हायड्रोजन आपण बघूया. हायड्रोजन, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन. ओके, हायड्रोजनचं असं असतं, एकमेव असं एलिमेंट आहे ज्याचं 1 म्हणजे त्याचं ॲटॉमिक मास नंबर 1 असतो आणि ॲटॉमिक नंबर पण 1 असतो. ह्याचा अर्थ त्यामध्ये प्रोटॉन्स 1 असणार आहे, न्यूट्रॉन त्यामध्ये 0 असणार आहे आणि इलेक्ट्रॉन त्यामध्ये 1 असणार आहे. ओके, सो अशा प्रकारचा एकमेव एलिमेंट आहे ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन 0 असतात, दॅट इज हायड्रोजन. ओके, चालेल. सो हायड्रोजन त्याचं ड्रॉ करणं खूप सोपं असणार आहे, राईट. सो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन असणार आहे, एकच प्रोटॉन असणार आहे त्यामध्ये. त्यानंतर इलेक्ट्रॉन पण त्याच्याकडे एकच आहे. सो कोणती शेल असणार आहे ती, के शेल असणार आहे आणि के शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, चालेल. सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज इक्वल टू 1. ओके, चालेल. नेक्स्ट सेकंड नंबर एलिमेंट बघूया. दॅट इज हेलियम. हेलियम, ओके, सो ॲटॉमिक नंबर त्याचा 2 आहे, राईट. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 असणार आहेत त्याच्यात. सो सो आपलं प्रोटॉन्स 2 असतात त्याचे, प्रोटॉनचं पॉझिटिव्ह, राईट. त्याच्यानंतर फर्स्ट शेल के शेल. के शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात, 2 राहू शकतात. आणि आपल्या हेलियमकडे पण 2च इलेक्ट्रॉन्स आहेत. सो त्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन्स इकडे जाणार आहे. चालेल. सो आय थिंक एवढ्यापर्यंत क्लिअर झाले असेल तुम्हाला की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं अकॉर्डिंग टू शेल्स. आता काही 2 रूल आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला, जे तुम्हाला ऑलरेडी 10वीमध्ये वगैरे झालेले आहेत. त्याला आपण म्हणतो ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल, ओके. सो ऑक्टेट रूल मेनली स्टॅबिलिटी रिलेटेड आहे. ओके, इट इज रिलेटेड टू स्टॅबिलिटी. ओके, सो ऑक्टेट रूल आपल्याला काय सांगतोय की समजा कोणता तरी एलिमेंट, इफ an element has more than one shell, if an element has more than one shell and the valence shell contains 8 electrons, then that element is stable. Okay, so हा आपला ऑक्टेट रूल आहे
ऑक्टेट रूल काय सांगतोय की असा एक एलिमेंट असेल ज्याच्यामध्ये मोर दॅन एकापेक्षा जास्त काय असणार आहेत शेल्स असणार आहेत आणि त्याच्यातली व्हॅलेन्स शेल जी असणार आहे त्यामध्ये समजा 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो एलिमेंट काय असणार आहे स्टेबल असणार आहे. ओके, तो जास्त स्टेबल असणार आहे. ओके, आणि दुसरा एक रूल आहे दॅट इज डुप्लेट रूल. डुप्लेट रूल. ओके, डुप्लेट रूल प्रमाणे काय सांगितलं जातं इफ an element has only one shell and it contains two electrons then that element is stable. आता बघा डुप्लेट रूल काय सांगतोय की समजा एका कोणत्या तरी एलिमेंटमध्ये एकच शेल असेल. ओके, एकच शेल म्हणजे कोणती शेल असणार आहे के शेल असणार आहे. आता बघा के शेल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात तर 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात. त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात का तर नाही. राईट, फक्त 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात. सो जर त्याच्या के शेलमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन्स असतील आणि ती एकच शेल आहे त्या एलिमेंटकडे तर तो एलिमेंट काय असणार आहे स्टेबल असणार आहे. ओके, चल. सो आतापर्यंत आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. आपल्याला बघायचे ते एलिमेंट्स स्टेबल होते की नाही ते. ओके, चल बघूया आपण त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधून बघूया, आपल्याला समजेल मग. ओके, सगळ्यात पहिलं आपण कार्बनचं बघितलं होतं. कार्बनचं अजून एकदा बघूया. कार्बन, सो 2, त्याच्यानंतर इकडे 1 2 3 आणि 4. सो कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2,4. ओके, चालेल. आता बघा कार्बनच्या लास्ट शेल म्हणजे व्हॅलेन्स शेलमध्ये, ओके, ही त्याची व्हॅलेन्स शेल आहे त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 4 आहेत आणि कार्बनकडे एकापेक्षा जास्त शेल्स आहेत. राईट, सो इकडे कोणता रूल अप्लाय होणार आहे ऑक्टेट रूल अप्लाय होणार आहे. राईट, ओके. आता लास्ट शेलमध्ये किती आहेत 4 आहेत. 8 आहेत का नाही. राईट, म्हणजे इन शॉर्ट असं समजून घ्या की 4 जागा अजून रिकामी आहेत. बरोबर, अजून 4 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात तेवढी रिकामी जागा आहे. बरोबर, सो ह्याचा अर्थ त्याची लास्ट जी शेल आहे ती काय इनकम्प्लीट आहे. काय असणार आहे इनकम्प्लीट असणार आहे किंवा इनकम्प्लिटली फिल्ड असणार आहे. ओके, सो त्यामुळे हा एलिमेंट स्टेबल असणार आहे का नाही. इट विल बी अनस्टेबल. हा काय असणार आहे अनस्टेबल असणार आहे. कारण काय, कारण त्याची लास्ट शेल कम्प्लिटली फिल्ड नाहीये. त्याने ऑक्टेट रूल ओके कम्प्लिटली ओके ऑक्टेट रूल आपला कम्प्लीट केलेलं नाहीये. राईट, ओके. बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. ऑलरेडी आपण बघितलं होतं, नायट्रोजन होतं. राईट, नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं 2,5. म्हणजेच त्याच्याकडे ओके तिकडे कोणता रूल अप्लाय होणार आहे ऑक्टेट रूल अप्लाय होणार आहे. सो लास्ट व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो त्याने ऑक्टेट रूल कम्प्लीट केलाय का ओबे केलेला आहे का तर नाही. 5 इलेक्ट्रॉन्स आहे, 8 इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. ह्याचा अर्थ 3 जागा रिकामी आहेत, 3 स्पेस रिकामी आहेत. ओके, इलेक्ट्रॉन्स येण्यासाठी 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे काय होणार आहे नायट्रोजन पण आपलं काय असणार आहे अनस्टेबल असणार आहे. तो ऑक्टेट रूल फॉलो नाही करत म्हणून तो काय असणार आहे अनस्टेबल असणार आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण पोटॅशियम बद्दल. राईट, पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281. ओके, आता पोटॅशियमकडे 3 शेल्स आहेत. ओके, एकापेक्षा जास्त आहेत म्हणजेच त्यांनी ऑक्टेट रूल फॉलो केलं पाहिजे. पण त्याच्या लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर एकच इलेक्ट्रॉन आहे. बरोबर, एक इलेक्ट्रॉन आहे. ओके, तिकडे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत का तर नाही. राईट, एक इलेक्ट्रॉन आहे. ह्याचा अर्थ पोटॅशियमने पण ऑक्टेट रूल ओके कम्प्लीट केलेलं नाही, ओबे केलेलं नाही. ह्याचा अर्थ तो पण काय असणार आहे अनस्टेबल असणार आहे. ओके, चल नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं होतं निऑनचं. ओके, निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8. ओके, सो लास्ट व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो निऑन हा ऑक्टेट रूल कम्प्लीट करतोय का तर येस, निऑन काय करतोय ऑक्टेट रूल कम्प्लीट करतोय, ऑक्टेट रूल ओबे करतोय. त्याच्या लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असणार आहेत. बरोबर आहे. राईट, सो इट ओबेज द ऑक्टेट रूल. सो त्यामुळे निऑन काय असणार आहे स्टेबल असणार आहे. हा काय असतो स्टेबल एलिमेंट आहे कारण त्याची लास्ट जी शेल आहे ती कम्प्लिटली फिल्ड आहे. ओके, आणि तो काय असणार आहे स्टेबल असणार आहे. राईट, लास्ट शेल किंवा व्हॅलेन्स शेल इज कम्प्लिटली फिल्ड. ओके, चालेल, गुड. नेक्स्ट आपण बघूया हायड्रोजन. आता बघा हायड्रोजनकडे बिचाऱ्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. राईट, सो आणि त्या ओके तो एकाच शेलमध्ये आहे के शेलमध्ये. सो इकडे कोणता रूल अप्लाय होणार आहे डुप्लेट रूल अप्लाय होणार आहे. एकच शेल आहे त्याच्याकडे. राईट, आणि त्या एका शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत एकच इलेक्ट्रॉन आहे.
डुप्लेट रूल फॉलो करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स लागतात? तर 2 इलेक्ट्रॉन्स लागतात. त्याच्याकडे एकच आहे. ह्याचा अर्थ हायड्रोजनने पण काही नाही केलंय, डुप्लेट रूल फॉलो केलेलं नाहीये. बरोबर? सो त्यामुळे तो काय असणार आहे? अनस्टेबल असणार आहे. ओके? नेक्स्ट आपण बघूया हेलियम. हेलियमकडे पण एकच शेल आहे, के शेलच आहे एकच, राईट? आणि हेलियम, ओके, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2. ओके, बघा एकच शेल आहे आणि त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे हा कोणता रूल अप्लाय होतोय, ओबे होतोय? डुप्लेट रूल ओबे होतोय. ह्याचा अर्थ हेलियम काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. हेलियम काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल ऑक्टेट रूल म्हणजे काय, डुप्लेट रूल म्हणजे काय. ओके, सो सगळे एलिमेंट्स जे ऑक्टेट रूल आणि डुप्लेट रूल फॉलो करतात ते काय असतात? हायली स्टेबल असतात. आणि मोस्टली ते सगळे एलिमेंट्स काय आहेत? नोबल गॅस एलिमेंट्स आहेत, नोबल गॅसेस आहेत आणि ते ग्रुप 18 एलिमेंट्स आहेत. हे लक्षात ठेवा. पिरियॉडिक टेबल आपण बघणार आहोत त्यावेळी मी क्लिअरली सांगणार आहे तुम्हाला याच्याबद्दल. सध्या तरी एवढं लक्षात ठेवा ते काय असणार आहेत? ग्रुप 18 एलिमेंट्स असणार आहेत आणि सगळे ग्रुप 18 एलिमेंट्स आर हायली स्टेबल. ते काय असतात? हायली स्टेबल असतात. ओके, चालेल. आणि ग्रुप 18 एलिमेंट सोडून बाकी सगळे एलिमेंट काय असतात? कंपॅरेटिव्हली अनस्टेबल असणार आहेत. ओके, सो आय थिंक एवढ्यापर्यंत क्लिअर असेल. आपण इकडे स्टॉप करूया. थँक्यू.